कोकणातल्या एका शांत आडवळणाच्या गावात एक जुनी पडकी हवेली आहे. स्थानिक लोक तिला भूताचं घर म्हणतात आणि असं सांगतात की सूर्य मावळला की त्या वाटेला कोणी फिरकत नाही. अच्छा. आज आपण अशाच एका हवेलीची आणि तिथे घडलेल्या एका विचित्र घटनेची गोष्ट उलगडणार आहोत. ओके. आपल्या स्रोताचं नाव आहे एकोज ऑफ द हॉन्टेड कोंकण मॅन्शन. इंटरेस्टिंग नाव आहे. हो. या गोष्टी 4 मित्र आहेत, एका रात्रीचं धाडस आहे आणि एक ओळखीचा आवाज आहे जो ऐकणाऱ्याच्या मनात अनोळखी भीती निर्माण करतो. आणि ही केवळ एक भूताची गोष्ट नाहीये. नाही, खरं तर ही भीती कशी तयार होते, तिची मानसशास्त्रीय रचना कशी असते की नाही, याचा एक उत्तम नमुना आहे. बरोबर. म्हणजे बघा, एकटेपणा, एकाकी जागा, धाडसी पण अविचारी तरुण आणि एक रहस्यमयी आवाज, हे सर्व घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक अशी कथा तयार होते जी केवळ घाबरवत नाही तर आपल्या मनात घर करून राहते. चला तर मग या हवेलीच्या आत नेमकं कार दडलंय ते पाहूया. ते असेल यांचं. सगळे साधारण 15 ते 20 वयोगटातले. संध्याकाळच्या वेळी गप्पा मारत फिरत फिरत ते त्या प्रसिद्ध हवेलीपाशी येऊन पोचतात. गावातल्या सगळ्या कथा त्यांना माहीत असतात, पण तरीही वासू, जो गटातला सगळ्यात धाडसी असतो, तो इतरांना चिडवत म्हणतो, अरे काही नसतं यात, नुसत्याच अफवा आहेत, असं काहीतरी. अगदी. तो म्हणतो, थांबा, मीच वरच्या पाटांगणावर जाऊन येतो. आणि इथूनच खऱ्या अर्थाने त्या रात्रीच्या थराराला सुरुवात होते. आणि इथंच कथेचा पहिला महत्वाचा नियम समोर येतो. कोणता? भयपट कथांमध्ये नेहमी एक पात्र असं असतं जे धोक्याला आव्हान देतं. इथे काही नाही किंवा मी घाबरत नाही असं म्हणणारं पात्रच नकळतपणे संकटाला आमंत्रण देत असतं. बरोबर. जणू काही ती जागाच त्या आव्हानाची वाट पाहत असते. अगदी. हे एक प्रकारे सिग्नल देण्यासारखं आहे की आता काहीतरी वाईट घडणार आहे. आणि या कथेत वेळेलाही खूप महत्त्व दिलेलं आहे, नाही का? हो. सूर्य मावळत असतो. हो. ती वेळ खूप महत्त्वाची आहे. ना पूर्ण दिवस ना पूर्ण रात्र. याला लिमिनल स्पेस किंवा उंबरठ्यावरची वेळ म्हणतात, म्हणजे 2 अवस्थांच्या मधली जागा. अच्छा. अशा वेळी आपलं मन सुद्धा गोंधळलेलं असतं. दिवसभराची सुरक्षितता संपलेली असते आणि रात्रीचा अज्ञात धोका अजून पूर्णपणे समोर आलेला नसतो. म्हणजे भीती निर्माण करण्यासाठी ही सगळ्यात सुपीक जमीन असते. अगदी. कथाकार याच मानसिक गोंधळाचा फायदा घेतात. निसर्गाचे नियम बदलत असताना अलौकिक शक्तींचे नियम लागू होतात असं अनेक कथांमध्ये मानलं जातं. आणि झालंही तसं. वास्तूच्या मागे मागे दादूही जातो. ओके. पण 10 मिनिटातच फक्त दादू बाहेर येतो, तोही प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत. एकटाच? हो, एकटाच. त्याचा श्वास फुललेला असतो, तो धापा टाकत असतो. तो शिवा आणि शांतला सांगतो की आत काहीतरी विचित्र आहे. वेलीच्या बाहेर फेकला गेला होता. वासू मात्र आतच राहिला. इथे दुसरा टप्पा सुरू होतो, गटाचं विभाजन. म्हणजे जे मित्र एकत्र होते ते आता वेगळे झाले आहेत. एक जण आत अडकला आहे आणि बाकीचे बाहेर. यामुळे त्यांची शक्ती कमी होते आणि भीती वाढते. बरोबर. आणि तो जो ढकलण्याचा अनुभव आहे तो महत्वाचा आहे, कारण तो एका अदृश्य शक्तीचा पहिला शारीरिक संपर्क असतो. म्हणजे आतापर्यंत फक्त ऐकलं होतं. हो, पण आता त्या हवेलीतल्या कशाने तरी थेट हस्तक्षेप केला आहे. आणि हा धक्का बसतो ना बसतो, तोच हवेलीच्या आतून वासूचा आवाज येतो. काय म्हणतो तो? तो अगदी शांतपणे म्हणतो, अरे इकडे या, हे घर खूप सुंदर आहे. अरे बापरे. तो आवाज नक्कीच वासूचा असतो, पण तरीही तो ऐकताना मित्रांच्या अंगावर काटा येतो. नक्कीच येणार. आवाजाची पट्टी तीच, शब्द तेच, पण त्यातला भाव तो पूर्णपणे वेगळा असतो, काहीतरी अस्वाभाविक. पेलीत त्या अंधारात, पण आता भीती आपल्याच माणसाच्या आवाजातून येते. हो. याला अविश्वसनीय ओळखीचं असं म्हणतात. ज्या गोष्टीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, तीच गोष्ट जेव्हा धोक्याची सूचना देऊ लागते तेव्हा आपलं मन पूर्णपणे गोंधळून जातं. आणि ते वाक्य, घर खूप सुंदर आहे, ते तर परिस्थितीशी पूर्णपणे विसंगत आहे. एक मित्र नुकताच घाबरून ढकलला जाऊन बाहेर आला आहे आणि दुसरा आतून घराची स्तुती करतोय. ही विसंगतीच त्या आवाजामागचा धोका अधोरेखित करते. म्हणजे तो आवाज एक प्रकारचा सापळा आहे. अगदी. शिवा आणि शांत आता द्विधा मनस्थितीत अडकतात. मित्राला आत एकटं सोडून कसं जायचं आणि त्या विचित्र आवाजावर विश्वास ठेवून आत कसं जायचं. शेवटीचे हिम्मत करून वासूला शोधायला दारापर्यंत जातात. ते त्याला आवाज देतात, वासू कुठे आहेस? आणि आतून उत्तर येतं, हो. पुन्हा तोच आवाज येतो, वर या, मी वरच्या खोलीत आहे. म्हणजे हा सापळा अधिक घट्ट होतोय. आता ती अज्ञात शक्ती त्यांना हव्या त्या ठिकाणी, म्हणजे हवेलीच्या आणखी आत, आणखी खोलवर बोलवत आहे. ते दोघेही घाबरत
एकमेकांना धरून वरच्या मजल्यावर जातात. पण तिथे कोणीच नसतं. कोणीच नसतं. फक्त धूळ खात पडलेल्या रिकाम्या खोल्या, जुन्या धुरकट झालेल्या आरशा आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे काही खोल्यांच्या भिंतींवर आतल्या बाजूने नखांचे ओरखडे दिसतात. बापरे. जणू कोणीतरी बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांताने त्या भिंती ओरबडल्या आहेत. आता इथे हवेली स्वतः एक पात्र म्हणून समोर येते. ती जागा आता फक्त एक इमारत राहिलेली नाहीये, तर ती एक शिकारी बनली आहे. आणि तो आवाजाची दिशा सतत बदलणं हे मानसिक छळाचं एक प्रभावी तंत्र आहे. यामुळे सावज गोंधळतं, त्याला धोक्याचा नेमका स्रोत कळत नाही आणि त्याची निर्णय क्षमता कमी होते. बरोबर. आणि ते भिंतींवरचे ओरखडे ते फक्त एक भीतीदायक तपशील नाहीयेत, ते पर्यावरणीय कथाकथन आहे. म्हणजे ते ओरखडे त्या जागेचा रक्तरंजित इतिहास काहीही न बोलता सांगून जातात. ते सांगतात की तुम्ही इथे येणारे पहिले नाही आहात आणि तुमच्या आधी जे आले त्यांचा शेवट चांगला झाला नाही. हा विचारच अंगावर काटा आणतो. म्हणजे ते ओरखडे भविष्यात काय होणार आहे याची एक प्रकारची चेतावणीच आहेत. अंधार वाढत जातो आणि मुलांच्या आरडाओरडीने गावात ही बातमी पसरते. मग काही धाडसी गावकरी मशाली, कंदील आणि काठ्या घेऊन तिथे येतात. अखेर मदत पोचते. हो, पण त्या गर्दीत एक म्हातारा माणूस असतो जो अनुभवाने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. तो ओरडून सांगतो, तिथे जाऊ नका. हो, त्या वरच्या खोलीचं दार उघडू नका, तिथे जाऊ नका. पण त्या गोंधळात, त्या गर्दीच्या धाडसात त्या म्हाताऱ्याचा आवाज दाबला जातो. कोणी त्याचं ऐकत नाही. हा सुद्धा अनेक कथांमध्ये आढळणारा एक महत्वाचा भाग आहे. दुर्लक्षित शहाणपण म्हणजे अनुभवाचा, परंपरेचा एक आवाज असतो जो धोक्याची सूचना देत असतो, पण तरुणाईच्या उत्साहापुढे किंवा अहंकारापुढे तो आवाज क्षीण ठरतो. बरोबर. त्या म्हाताऱ्याला त्या जागेचं रहस्य माहीत असतं, पण त्याचा सल्ला नाकारून ती पात्र स्वतःच आपलं नशीब निश्चित करतात. आणि अहंकार जिंकतो. लोक ते दार तोडून उघडतातच. दार उघडल्यावर आत एक मोठी, जुनाट पण अजूनही चकचकीत असलेली खोली दिसते. समोरच्या भिंतीवर एक भव्य आरसा असतो आणि त्याच्या बाजूला भिंतीवर लाल रंगात काहीतरी लिहिलेलं असतं. हो, जणू रक्तानेच लिहिलं असावं असं एक नाव लिहिलेलं असतं, मंजुलिका. आतापर्यंत जी अज्ञात निनावी शक्ती होती तिला एक ओळख मिळते, एक नाव मिळतं. आणि त्यामुळं भीती अधिक वाढते. हो, कारण कोणतरी किंवा काहीतरी यापेक्षा मंजुलिका हे नाव जास्त भीतीदायक वाटतं. ते त्या शक्तीला एक व्यक्तिमत्व देतं. आणि लाल रंग तो थेट धोक्याचं आणि हिंसेचं प्रतीक आहे. आतापर्यंत जे काही अप्रत्यक्षपणे घडत होतं ते आता थेट आणि रक्तरंजित होणार आहे याची ही स्पष्ट सूचना आहे. आणि पुढे जे होतं ते कल्पनेच्या पलीकडचं आहे. खोलीत शिरताच त्या मोठ्या आरशातून एका स्त्रीच्या जोरजोरात हसण्याचा आवाज येतो. अच्छा. आणि मग अचानक वासूचा आवाज येतो. पण यावेळी तो आवाज मदतीसाठी याचना करत असतो. काय म्हणतो तो? मी इथेच आहे, मला सोडून जाऊ नका, वाचवा मला. जेव्हा घाबरलेले लोक त्या आरशात पाहतात तेव्हा त्यांना वासू त्यात अडकलेला दिसतो. तो आरशाच्या आतून काचेवर हात आपटत असतो. आरसा अनेक संस्कृतींमध्ये आणि कथांमध्ये आरसा हे केवळ प्रतिबिंब दाखवणारं साधन नाही. मग काय आहे? त्याला दुसऱ्या जगात जाण्याचा मार्ग किंवा आत्म्यांना कैद करणारं ठिकाण मानलं जातं. तो एक पोर्टल असतो. या कथेतही आरसा हे भौतिक जग आणि आत्म्यांचं जग यांना जोडणारा दुवा आहे. म्हणजे वासू तो आता आपल्या जगात नाही, तो त्या आरशाच्या जगात कैद झाला आहे. आणि मग लोकांच्या डोळ्या देखत एक भयानक दृश्य घडतं. आरशातल्या वासूचा चेहरा हळूहळू वाकडा तिकडा होऊ लागतो. हो. त्याचे डोळे पांढरे होतात आणि त्याच्याच तोंडातून एका दुसऱ्याच अनोळखी भेदक स्त्रीचा आवाज येतो. तो आता माझा आहे, कायमचा. हे वाक्य संपत न संपत तोच सगळी हवेली हलायला लागते. भिंतींना तडे जातात, छतावरचे दिवे फुटतात आणि खोलीचं दार प्रचंड आवाजात आपोआप बंद होतं. हा कथेचा परमोच्च बिंदू आहे, क्लायमॅक्स. हो. इथे ती अलौकिक शक्ती आपलं खरं रूप आणि ताकद दाखवते. वासूचा चेहरा बदलणं आणि दुसऱ्या आवाजाने बोलणं हे त्याच्यावर पूर्णपणे ताबा मिळवल्याचं स्पष्ट चिन्ह आहे. म्हणजे पजेशन. हो, त्याचं शरीर आणि आवाज आता त्याचं राहिलेलं नाही. आणि हवेलीचं हिंसक होणं, ज्याला पॉल्टरगाइस्ट ॲक्टिव्हिटी म्हणतात, हे दर्शवतं की ती जागा आता पूर्णपणे त्या शक्तीच्या नियंत्रणात आहे. ती जागा जिवंत झाली आहे. अगदी. आणि आता ती घुसखोरांना शिक्षा देत आहे. त्या प्रचंड गोंधळात लोक सैरावायला पळू लागतात. कोणीतरी धडपडून दार उघडतं आणि सगळे जीव घेऊन बाहेर पडतात.
काही वेळाने जेव्हा हवेली हदरण्याची थांबते आणि सगळं शांत होतं तेव्हा काही गावकरी पुन्हा हिम्मत करून आत डोकावतात. आणि त्यांना काय दिसतं? संपतो, पण रहस्य अधिक गडद होतं. हो, आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे जमिनीवर फक्त रक्ताचे काही ठसे असतात. अच्छा. ते ठसे खोलीच्या दारापासून सुरू होतात आणि त्या फुटलेल्या आरशाजवळ जाऊन थांबतात. अरे देवा. जणू काही त्याला कोणीतरी फरफटत नेलं आणि तो त्या आरशातच ओढला गेला. हा शेवट खूप प्रभावी आहे, कारण तो कोणताही निष्कर्ष देत नाही. बरोबर. रक्ताचे ठसे आरशात जाऊन थांबणं हे कसं गूढ मागे ठेवतं, जे कधीही उलगडत नाही. वासूचं काय झालं? तो दुसऱ्या जगात गेला की तो त्या आरशाच्या तुकड्यांमध्येच विरून गेला? या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. आणि म्हणूनच भीती मनात घर करून राहते. जर त्याचा मृतदेह सापडला असता तर त्या घटनेला एक प्रकारचा शेवट मिळाला असता. पण त्याचं असं गूढपणे नाहीसं होणं हे मृत्यूपेक्षाही जास्त भयानक आहे. त्या दिवसानंतर ती हवेली कायमची बंद केली गेली. कोणीही तिथे फिरकत नाही. साहजिकच आहे. पण त्या घटनेमुळे त्या हवेलीची दंतकथा आणखी पक्की झाली. आजही गावातले लोक सांगतात की कधीकधी संध्याकाळी त्या हवेली जळून गेल्यास आतून वासूचा तोच आवाज येतो. इकडे या, हे घर खूप सुंदर आहे. अगदी. आणि असं म्हणतात की जो कोणी त्या आवाजाला भुलून आत जातो तो कधीच परत येत नाही. आणि इथेच ही कथा एका घटनेपुरती मर्यादित न राहता एका चक्रात बदलते. याला इटर्नल सायकल ऑफ हॉरर म्हणतात. अच्छा. कथेचा शेवट कोणत्याही समाधानावर होत नाही. वासू, जो स्वतः एक बळी होता, तोच आता इतरांना बोलावणारी एक कडी बनला आहे. तो आता त्या हवेलीच्या शिकारीचा एक भाग आहे. म्हणजे हे चक्र असंच सुरू राहतं अव्याहतपणे. ती हवेली आणि तिच्यातील ती शक्ती नवीन बळी शोधत राहते आणि वासूचा ओळखीचा आवाज हे त्याचं माध्यम बनतं. आणि यामुळेच ही कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. ओळखीच्या आवाजातला अनोळखीपणा, भिंतींवरचे ते ओरखडे, आरशात कैद झालेला मित्र आणि रक्ताचे ते ठसे जे कुठेही जात नाहीत. एकोज ऑफ द हॉन्टेड कोंकण मॅन्शन मधील ही कथा आपल्याला भीतीचे अनेक पैलू दाखवते. नक्कीच. ही केवळ एका मुलाच्या नाही तर एका जागेच्या आणि तिथे अडकलेल्या एका अज्ञात शक्तीच्या तावडीत सापडलेल्या प्रत्येकाच्या नशिबाची गोष्ट आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. कोणता? या संपूर्ण कथेत मंजुलिका कोण होती हे कधीच सांगितलं जात नाही. बरोबर. तिचा इतिहास काय होता? ती स्वतः त्या हवेलीची बळी होती आणि आता ती सूड घेत आहे, की ती त्या जागेवर नियंत्रण ठेवणारी कोणती तरी प्राचीन दुष्ट शक्ती आहे? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. हो. आणि कदाचित खरी भीती ही गोष्टीत काय सांगितलं आहे यात नाही, तर काय नाही सांगितलंय यात दडलेली आहे. हे न सांगितलेलं गूढच या कथेला इतकं भयानक आणि अविस्मरणीय बनवतं.